मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला महाराष्ट्र राज्यात घडत असलेल्या जळजळीत अन्याय अत्याचाराविषयी माहिती दाखवणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा हीच विनंती. पुणे जिल्ह्यातील तळेगाव MIDC मधील जनरल मोटर्स ही कंपनी 2 वर्षांपूर्वी बंद पडली. तिथल्या सुमारे 1800 कामगारांवरती उपासमारीची वेळ आली आणि आता त्याच ठिकाणी हुंदाई कंपनी आपला प्लांट उभा करण्यासाठी सज्ज झाली आहे. कागदोपत्री संपूर्ण प्रोसेस झाली आहे. पण अन्यायकारक गोष्ट म्हणजे हुंदाई कंपनीच्या या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेली असताना त्या ठिकाणी सरकार मात्र शांत आहे. सरकारने असा करार केला आहे की जुने कामगार नाही घेतले तरी चालतील, तुम्ही तुमच्या पद्धतीने नवीन कामगार भरा. यापूर्वीच्या एकाही कामगाराला आम्ही कामावर रुजू करणार नाही असा पवित्रा हुंदाई कंपनीने घेतला आहे. आणि त्या विरोधात पाठीमागच्या 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आपल्या महाराष्ट्रातील 1000 कामगार आपल्या बायका पोरांसोबत जनरल मोटर्स कंपनीच्या दारात उपोषण करून आंदोलन करत आहेत. या कामगारांच्या आयुष्यातला आनंद उत्साह संपूर्णपणे संपला आहे. हाताला काम नाही, पुढे जगावं कसं असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा आहे. त्यांनी अनेक निवेदने, अनेक अर्ज राज्यातील महायुती सरकारला दिली आहेत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, उद्योग मंत्री उदय सामंत यापैकी कोणीही अजूनपर्यंत या कामगारांसोबत, त्यांच्या कुटुंबांसोबत उन्हातान्हात आंदोलन करत असलेल्या 1000 कामगारांची दखल घेतलेली नाही. या 1000 कामगारांना न्याय देण्यासाठी कुणीही पुढे आलेलं नाही. सरकार डोळे मिटून शांत आहे. सरकार फक्त बघ्याच्या भूमिकेत आहे. तुम्ही आंदोलन करा, उपोषण करा किंवा जीव द्या, आमच्याकडे तुमच्याकडे बघण्यासाठी वेळच नाही असंच सरकार वागत आहे. आजवर अनेक लोकप्रतिनिधींनी हा विषय लावून धरला, आंदोलनस्थळी भेटी दिल्या, पण परिणाम शून्य. मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके, शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी भेटी देऊन कामगारांशी संवाद साधून या आंदोलनाला पाठिंबा दिला. आम्ही विधान भवनात, लोकसभेत याविषयी आवाज उठवू असा शब्द दिला. त्यांनी त्यांच्या पद्धतीने आवाज उठवला, पण तो कमी पडला. कारण कामगार मंत्री सुरेश खाडे काही केल्या वदत नाहीत, मागे सरायला तयार नाहीत, कामगारांवरती दया दाखवण्यासाठी तयार नाहीत. त्या जागेवर नव्याने व्यवसाय करण्यासाठी सज्ज झालेल्या हुंदाई कंपनीचे संकटमोचक बनून कामगार मंत्री सुरेश खाडे कामगारांच्या व कंपनीच्या मध्ये उभा आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत व देवेंद्र फडणवीस यांनीच सुरेश खाडे यांना मंत्री बनवलं आहे. त्यामुळे राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. आपण फडणवीसांना व सुरेश खाडेंना कशाला दुखवायचं, या फंदात कशाला पडायचं असं मुख्यमंत्र्यांना वाटतं किंवा वाटत असावं. कामगारांचे प्रतिनिधी या आंदोलनात न्याय मिळावा म्हणून कामगार मंत्र्यांकडे दररोज पाठपुरावा करत आहेत. पण अहंकारात चूर असलेले कामगार मंत्री त्यांचं म्हणणं ऐकायला, त्यांना वेळ द्यायला तयारच नाहीत. हे होऊ शकत नाही असं म्हणून दररोज या प्रकरणाला नाकारले जात आहे. सुमारे 1000 कामगारांचं कुटुंब रस्त्यावर बसून आहे. घरदार सोडून सगळे आपलं भविष्य अंधारात जाऊ नये म्हणून लढत आहेत. त्यांचा दसरा अंधारात गेला आहे, त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. आपण सर्वांनी दिवाळी साजरी केली, पण त्यांनी दिवाळी साजरी केलेली नाही. दिवाळीच्या सणात सुद्धा हजारो कामगार आहे त्या ठिकाणी आंदोलन स्थळावर बसून होते, आजही बसून आहेत आणि आपलं आंदोलन पुढेच सुरू ठेवलं आहे. त्यांनी काळा आकाश कंदील बांधून या कामगारांनी आमची दिवाळी काळी साजरी झाली आहे असं सरकारपर्यंत आपलं म्हणणं पाठवलं, पण सरकार ऐकायला तयार नाही. उलट सरकारने हुंदाई कंपनीला या प्लांटसाठी
सुमारे 200 कोटीचं पॅकेज दिलं आहे. तुम्ही बिनधास्तपणे व्यवसाय करा, आम्ही आहोत पाठीशी. भले मग कामगार देशोधडीला लागला तरी चालेल, असंच देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे का? का या कामगारांची दखल घेतली जात नाही? का या संपाची दखल घेतली जात नाही? का या उपोषण आंदोलनाची दखल घेतली जात नाही? का कामगारांना नाहक त्रास दिला जातोय? गेल्या 2 महिन्यांपासून सहकुटुंब रस्त्यावर बसून आंदोलन करत असलेले कामगार देवेंद्र फडणवीस यांना दिसत नाहीत का? कामगार मंत्री यांना दिसत नाहीत का? बेकायदेशीरपणे जर कामगार असे काढले जातील आणि त्यांचं पुनर्वसनच होणार नसेल तर आपल्याच महाराष्ट्रातील मुलांचं भविष्य धोक्यात आहे. आता त्या बंद पडलेल्या कंपनीच्या जागी येत असलेल्या हुंदाई कंपनीला शासन काहीही बोलायला तयार नाही. जुने कामगार कायमस्वरूपी रुजू करा असं म्हणायला तयार नाही व हुंदाई कंपनी स्पष्ट सांगते की जुन्या कामगारांना आम्ही सेवेत घेणार नाही. 2 वेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुद्धा फडणवीस ऐकून घ्यायला तयार नाहीत. ज्यावेळी ही कंपनी बंद पडली त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं, पण कुठलीही कंपनी व्यवसाय करण्यासाठी पुढे न आल्यामुळे हा प्लांट थांबून होता आणि कामगार थांबून होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी या कामगारांना पुनर्वसनाचा शब्द दिला होता. भविष्यात आपण नक्की पुनर्वसन करू असे ते म्हटले होते. आम्ही तुमच्यासाठी लढू असं ते म्हटले होते. आणि आता जेव्हा पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस टाळाटाळ करत आहेत. आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका, आमचं पुनर्वसन करा हीच मागणी कामगार आंदोलक करत आहेत. आंदोलन स्थळावरून हेच निवेदन ते देत आहेत. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री टाळाटाळ करत आहेत. कामगारांचं म्हणणं आहे की गुजरातमध्ये फोर्ड कंपनीचा प्लांट आला तेव्हा गुजरात सरकारने टाटा मोटर्सच्या जुन्या कामगारांसोबत बैठक घेऊन सामंजस्य करार करून तिथल्या कामगारांचं पुनर्वसन केलं. तसं आमचं पण जनरल मोटर्स युनियन व हुंदाई कंपनीमध्ये बैठक घेऊन सामंजस्य करार करून पुनर्वसन करावं, आम्हाला कायम करून घ्यावं, यासाठी हे कामगार हात जोडून विनवणी करत आहेत. पण न्याय अंधारात लपून बसला आहे. कुणीही न्याय द्यायला तयार नाही. सरकार दयाळू बनत नाही. कामगारांचा प्रश्न उघड्यावर पडला आहे आणि आधाराला कुणीही नाही. जनरल मोटर्स या आंतरराष्ट्रीय कंपनीला भारत चीन संघर्षाचा फटका बसला आणि कामगार देशोधडीला लागले. भारत चीन सीमेवरती चीनने केलेल्या गोळीबारीनंतर भारताने चीनमधील इतर कंपन्यांशी असलेले जुने करार रद्द केले. त्यामुळे ही कंपनी बंद पडली. मित्रांनो, सुमारे 1800 भारतीय कामगारांचं काम गेलं आहे आणि त्यात 1500हून अधिक कामगार महाराष्ट्रीयन आहेत. आंतरराष्ट्रीय कंपन्या केंद्र सरकारच्या धोरणानुसार चालू बंद होत असतातच, पण महाराष्ट्र सरकारची ही जबाबदारी आहे की जेव्हा एखाद्या ठिकाणी सुरू असलेली जुनी कंपनी बंद पडत असते आणि त्या ठिकाणी नवीन कंपनी येत असते तेव्हा जुने कामगार जर ट्रान्सफर नाही झाले तर हे कामगार पुढे आपला प्रपंच करणार कसे? त्यामुळे जुन्या कामगारांना ट्रान्सफर करून नवीन कंपनीकडे देणं ही सरकारची जबाबदारी असते. पण सध्याचं सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करतंय. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बंद पडलेल्या या कंपनीतील कामगारांना सरकारने उघड्यावर आणलं आहे. आज महाराष्ट्र राज्यात व केंद्रात सुद्धा भाजपचं सरकार आहे, पण दोन्ही सरकारांचे डोळे झाकलेले आहेत. कुठलंही सरकार समोर येऊन कामगारांशी चर्चा करायला तयार नाही, कामगारांना न्याय द्यायला तयार नाही. एकीकडे आपले कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणतात आम्ही प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारून राज्यातील सर्व कामगारांना न्याय देणार, पण प्रत्यक्षात त्यांची कृती वेगळीच आहे. प्रेस समोर बोलायचं वेगळं आणि पाठीमागे वागायचं वेगळं, असंच काहीसं आपले कामगार मंत्री करत आहेत.
आंदोलन करणाऱ्या, उपोषण करणाऱ्या कामगारांना न्याय द्यायचा नाही, हीच भूमिका सरकारने घेतली आहे की काय असं वाटतंय? आपल्या महाराष्ट्र सरकारनं हुंदाई कंपनीला व्यवसाय करण्यासाठी सुमारे 200 कोटींचं अनुदान दिलं. 200 कोटींचं अनुदान देण्यासाठी या सरकारकडे वेळ आहे, पण कामगारांचे पुनर्वसन करण्यासाठी वेळ नाही. एकीकडे सुजलाम सुफलाम महाराष्ट्र राज्याच्या बाता मारायच्या, आपलं राज्य प्रगतीपथाकडे चाललं आहे हे दाखवायचं, आपली कशी प्रगती होते हे पटवून द्यायचं. पण दुसरीकडे मात्र आपल्याच राज्यातील कामगार देशोधडीला लागत असताना डोळे बंद करून बसायचं, हे थांबायला हवं. सरकारने जनरल मोटर्स व हुंदाई कंपनीमध्ये सामंजस्य बैठक घेऊन कामगारांचं पुनर्वसन करावं. गेल्या 2 महिन्यापासून अधिक काळ झाला हे कामगार आपल्या कुटुंबासहित रस्त्यावर बसून आंदोलन उपोषण करत आहेत. त्यांना न्याय मिळावा, सरकारने या कामगारांना न्याय द्यावा, या कामगारांचं भविष्य मजबूत व्हावं यासाठी प्रयत्न करावे, एवढीच इच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.